दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या पुस्तकाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेशगीत. गाऊया प्रभूचे गौरव गान, गाऊया प्रभूचा महिमा पार. गाऊया प्रभूचे गौरव गान, गाऊया प्रभूचा महिमा पार. चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया, चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया. शक्तिशाली राजा प्रभू महान, राजांचा राजा परमेश्वर. शक्तिशाली राजा प्रभू महान, स्तुती आराधना करू चला, स्तुती आराधना करू चला. गाऊया प्रभूला जय जयकार, चला गाऊया प्रभूच्या मंदिरिया, चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया, चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया. आजपासून आपण मोतमाऊलीच्या वेलंकणी मातेच्या आरोग्यदायी मातेच्या नवेनाला सुरुवात करीत आहोत. ह्या नवेनाच्या काळात सर्व मिसा ह्या सामुदायिक हेतूसाठी आहेत. आपल्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. आजची मिसा वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी 3 हेतू, देवाचे आभार मानण्यासाठी व माऊलीचे आभार मानण्यासाठी 4 हेतू, मृत भाविकांच्या आत्म्यासाठी 3 हेतू, इच्छा पूर्ण व्हावी म्हणून 1 हेतू. तसेच विशेष करून एप्रिलपासून आजगत आपल्या पॅरिशमध्ये जी व्यक्ती मरण पावले आहेत त्या सर्वांची आपण विशेष आठवण करूया. त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती
आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, ह्या नवेनाच्या काळामध्ये आपण पोप फ्रान्सिस यांचं आपेरुईत इल्लूस हे जे प्रेषितीय पत्रक आहे त्यावर चिंतन करणार आहोत. या प्रेषितीय पत्रामध्ये पोप फ्रान्सिस आपल्याला देव शब्दाचं महत्त्व पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आणि म्हणूनच सुरुवातीला आपण प्रभू शब्द वेदीपुढे मिरवणुकीने आणला आणि त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे. देव शब्द आपल्या पावलासाठी दिव्यासारखा आणि आपल्या मार्गावर प्रकाशासारखा आहे असं स्तोत्रकार 119 वर्स 105 मध्ये ओवी 105 मध्ये आपल्याला सांगत आहे. त्याच देव शब्दाचा पवित्र मरियेने स्वीकार केला आणि म्हटले, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आपल्याही प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाच्या शब्दाप्रमाणे व्हावी म्हणून या पवित्र रहस्यामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया. देव शब्दाकडे आपण पाठ फिरवली असेल, त्याचं वाचन चिंतन करण्यामध्ये आपण कमी पडलो असू, देवाच्या इच्छेविरुद्ध आपण वागले असू, तर परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरियम, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. लेकरू मी तव घोर पापी, लेकरू मी तव घोर पापी, माझ्या या पापा तू कर माफी, माझ्या या पापा तू कर माफी. हे प्रभु दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभु दया कर, मी पापी क्षमा कर, मी पापी क्षमा कर, मी पापी क्षमा कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, सर्व चांगल्या गोष्टींच्या उगमा, आमच्या अंतकरणात तुझ्याविषयी प्रेम निर्माण कर, आमची श्रद्धा वाढव.
तुझी कृपा आमच्यावर सतत राहू दे. तू आम्हाला दिलेले वरदाने आम्हापाशी कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलचे थसलोनिकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. ह्यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला आणि पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आखाडीस जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्यदूतांची वाणी आणि देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू येशू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्या बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तेथेच सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपले उत्तर: पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. पृथ्वीवरील सर्व जन हो, परमेश्वराचे गुणगान करा. राष्ट्रांमध्ये त्याचा गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. प्रतिसाद: पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. कारण परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे. सर्व देवांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत. परमेश्वर तर आकाशाचा निर्माणकर्ता आहे. प्रतिसाद: पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो. समुद्र आणि त्यातील सर्व काही गर्जना करोत. शेत आणि त्यातील सर्व काही उत्सव करोत. मग वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील. कारण तो आला की पृथ्वीचा न्याय करण्यास तो आला आहे. प्रतिसाद: पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. तो न्यायीपणाने जगाचा आणि सत्यतेने लोकांचा न्याय करील. प्रतिसाद: पृथ्वीचा न्याय करण्यास परमेश्वर आला आहे. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. तू आपला मुख प्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव. Hallelujah, hallelujah, hallelujah.
हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. ज्या नाजरीथात येशू लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे साब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. तेव्हा एशिया संदेष्टाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. तो त्याने उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिलेले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि गरिबास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका आणि आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यास सोडून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाची वर्षाची घोषणा करावी. मग ग्रंथपट गुंडाळून आणि तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभासदांतील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, हा योसेफाचा पुत्र ना? त्याने त्यास म्हटले, खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर. कफरनात ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या येथेही आपल्या गावी कर. पुढे तो म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो की एलियाच्या काळी 3.5 वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायलात पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यातील एकीच्याहीकडे एलियाला पाठवलं नव्हते. तर शिदोन प्रदेशातील साफ्रत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलिशा संदेष्टाच्या काळी इस्रायलात पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, तर सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला. हे ऐकून सभासदांतील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव बसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथपर्यंत नेले, पण तो त्यांच्यामधून निघून गेला. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. बायबल देवाचा शब्द. मला आठवतं की मी जेव्हा अगदी लहान होतो, जेव्हा बोलायला लागलो होतो, चालायला लागलो होतो, तेव्हा मम्मी डॅडी मला विचारायचे, देव कुठे आहे, येशू कुठे आहे. तेव्हा मी बायबलकडे बोट दाखवत असे आणि बायबलचा गोका घेत असे आणि देवाचं उपस्थिती किंवा येशूचं तिथे हजेरी याचं जणू काही दर्शन घडत असे. जेव्हा मी संडे स्कूलमध्ये शिकत होतो तेव्हा हेच बायबल देवाचा शब्द माझ्यासाठी एक गोष्टीचं पुस्तक झालं आणि मग त्यामध्ये मी येशूविषयीच्या, प्रेषिताविषयीच्या, संदेष्टाविषयीच्या आणि देवाविषयीच्या गोष्टी पाहू लागलो, ऐकू लागलो. जेव्हा मी तरुण झालो आणि कॉलेज करत होतो
तेव्हा हाच परमेश्वराचा शब्द मला आव्हान करू लागला. इट चॅलेंज्ड मी. माझ्या जीवनाचं ध्येय काय, मी कशासाठी जगावं, कोणासाठी जगावं, परमेश्वराची माझ्यासाठी काय योजना आहे. आणि म्हणूनच देवाचा शब्द वाचत असताना मी अस्थिर झालो, बेचैन झालो आणि परमेश्वरानं मला बोलावत आहे. गॉड इज कॉलिंग मी. माझ्या पाचारणाची चाहूल मला लागली. त्यावर चिंतन केल्यानंतर मी सेमिनरीमध्ये प्रवेश केला. सेमिनरीमध्ये प्रवेश केल्यानंतर हाच देवाचा शब्द माझ्यासाठी एक अभ्यासाचं पुस्तक बनलं. बायबलमधील सर्व 73 पुस्तकं ह्याचा आम्हाला प्रत्येक वर्षी 8 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने अभ्यास करावा लागला. प्रत्येक ओवी कशासाठी आहे, लेखकाने त्यामधून काय संदेश द्यायचा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला शुभवर्तमानात काय सांगायचं आहे, देवाची योजना काय आहे, देवाची इच्छा काय आहे, देवाचं वचन काय आहे आणि त्याद्वारे ख्रिस्त सभेमध्ये कसा श्रद्धेचा प्रवास सुरू झाला, या सर्वाचा आम्ही अभ्यास केला. आज धर्मगुरू म्हणून 23 वर्ष मी कार्य करीत असताना हाच देवाचा शब्द माझ्यासाठी एक प्रेरणा झाला आहे, माझ्यासाठी एक मार्गदर्शन झालं आहे. जेव्हा एखादा प्रसंग उद्भवत असतो, एखादा मार्ग सापडत नाही, कुठे काय बोलावं, कसं बोलावं, काय करावं हे सुचत नाही, अशा वेळेला परमेश्वराच्या शब्दाकडे वळल्यानंतर परमेश्वर मार्ग दाखवत असतो, परमेश्वर प्रकाश टाकत असतो आणि आपला प्रसंग निभावण्यासाठी, त्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी देवाचा शब्द प्रेरणा देतो. आणि म्हणून आज माझ्यासाठी बायबल हे प्रेरणाचंच पुस्तक बनलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, गेली 50 वर्ष माझ्या स्वतःच्या जीवनावर चिंतन करीत असताना बायबल माझ्यासाठी कसा एक प्रवास आहे ह्याचा अनुभव मला आला आणि तुम्हाला देखील तशाच प्रकारचा अनुभव आलेला असेल. आणि म्हणूनच आज नवेनाच्या पहिल्या दिवशी आपण आपल्या विषयामध्ये विषय निवडलेला आहे की परमेश्वराच्या शब्दाचं महत्त्व, द इम्पॉर्टन्स ऑफ द वर्ड ऑफ गॉड. संत पोप जॉन पॉल द्वितीय ह्यांनी एक परिपत्रक 1998 आपल्याला दिलेलं आहे. 14 सप्टेंबर 1998, फिदेस एत रात्सिओ, म्हणजेच फेथ अँड रिझन, विश्वास आणि विवेक, हे दोन्ही आव्हानात्मक किंवा एकमेकांना चॅलेंज करणार नाहीत, तर एकमेकांना पूरक आहेत. हेच पोप जॉन पॉल द्वितीय आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि त्यामध्ये ते सांगतात की परमेश्वर आपल्या श्रद्धेचा जणू काही पाया आहे. गॉड इज द फाउंडेशन ऑफ आवर फेथ. आणि ही श्रद्धा ही देव शब्दावर आधारलेली आहे. ही श्रद्धा देव शब्दापासून प्राप्त होत असते. आणि ही श्रद्धा आपल्याला कशी प्राप्त झाली, तर परमेश्वर प्रथम आपल्या पुत्राद्वारे बोलला आणि आपला पुत्र म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांबरोबर बोलला आणि त्या प्रेषितांनी ती सुवार्ता स्वीकारली, लिहिली आणि ती ख्रिस्त सभेला दिली. गेले 2000 वर्ष ख्रिस्त सभा याच सुवार्तेची घोषणा करत आहे, याच प्रभुवचनाची साक्ष देत आहे. याच प्रभुवचनाद्वारे ख्रिस्त सभा आपल्याला सुखाचा किंवा स्वर्गीय जीवनाचा मार्ग दाखवत आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराचा शब्द हा पवित्र आहे. परमेश्वराचा शब्द आपल्या सर्वांच्या जीवनासाठी महत्त्वाचा आहे. आपल्या श्रद्धेसाठी तो फार उपयुक्त आहे. आणि म्हणून आपली श्रद्धा परिपक्व आहे का, आपली श्रद्धा दृढ झालेली का, आपण आपल्या श्रद्धेची साक्ष देण्यास तयार आहोत का, ह्यावर जर आपण चिंतन करत असू तर आपण परमेश्वराच्या शब्दाचा आधार घेतला पाहिजे आणि आपल्या श्रद्धेची जणू काही पडताळणी केली पाहिजे की आपण श्रद्धेमध्ये किती मुळावलेलो आहोत, किती रुजलेलो आहोत, किती परिपक्व झालेलो आहोत. आणि मग त्या श्रद्धेची फळं आपल्याला पाहायला मिळतील. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराचा शब्द का महत्त्वाचा आहे
त्यावर चिंतन करीत असताना पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की परमेश्वराचा शब्द आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय दाखवत असतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराचा शब्द योहान 17 ते 18 मध्ये आपल्याला सांगतं की सत्य तुम्हाला मुक्त करील आणि तुम्ही सत्यात समर्पित व्हा. कारण परमेश्वराचा शब्द हा सत्य आहे. गॉड सेज, जीसस सेज, आय एम द ट्रूथ. प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे आणि देवाचा शब्द हा सत्य आहे. आणि सत्याने जी व्यक्ती चालत असते, सत्याने जी व्यक्ती मार्गक्रमण करते, सत्यासाठी जी व्यक्ती आपलं जीवन समर्पित करते, ते आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं ध्येय जे आहे, परमेश्वराची योजना जी आहे ते समजावून घेत असतात. आणि म्हणूनच परमेश्वराची आपल्या प्रत्येकासाठी जी योजना आहे ती योजना समजावून घेण्यासाठी परमेश्वराचा शब्द हा फार उपयुक्त आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट, परमेश्वराचा शब्द का महत्त्वाचा आहे. परमेश्वराचा शब्द हा ज्या गोष्टीसाठी तो उच्चारला जातो किंवा जी वचने प्रभूने आपल्याला दिलेली आहेत ती पूर्णत्वात जाईल अशी साक्ष आहे. यशाया संदेशा अध्याय 55 ओवी 11 मध्ये आपल्याला सांगतात की परमेश्वराचा शब्द ज्यासाठी तो उच्चारतो ते पूर्ण केल्याशिवाय परत परमेश्वराकडे येत नाही. आणि त्याची अनेक उदाहरणं बायबलमध्ये आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपल्याला आलेली आहेत. अगदी उत्पत्तीपासून तर आपण प्रकटीकरणापर्यंत जर नजर फिरवली तर आपल्याला दिसून येते परमेश्वर सांगतो असं हो आणि तसं झालेलं आहे. मोशेच्या जीवनामध्ये आपण बघितलं, मोशेला परमेश्वराने सांगितलं काठी मार आणि पाणी दुभागला. पुन्हा एकदा परमेश्वराने मोशेला सांगितलं काठी मार आणि पाणी एकत्र झालं. दगडावर काठी मार परमेश्वराने सांगितलं आणि त्या दगडातून, त्या धोंडातून पाणी बाहेर आलं. तर अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वराचा शब्द जे वचन किंवा जी प्रॉमिस आपल्याला देत आहे ते पूर्ण करत असतं. आणि म्हणून आपण श्रद्धेने त्याकडे पाहिलं पाहिजे. आपल्याही जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अनेक वेळा अनेक प्रसंगी सांगत असतो की जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही तारण पाहाल. आपल्याला जर तारण पाहायचं असेल तर आपण विश्वासामध्ये दृढ असणे गरजेचं आहे. आणि देव शब्द आपली श्रद्धा मजबूत करण्यासाठी फार उपयुक्त असं साधन आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देव शब्द तिसरी बाब आपल्याला सांगत आहे की देव शब्दाद्वारे आपल्यामध्ये चांगली फळं निर्माण होत असतात. परमेश्वराचा शब्द हा पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून असं म्हणतात की पवित्र आत्मा हा बायबलचा लेखक आहे. परमेश्वराचं जणू काही तो श्वास आहे, रुहा म्हणजे ज्याला आपण स्पिरिट म्हणतो, तो परमेश्वराचा शब्द. आणि पवित्र आत्म्याची फळं संत पौल आपल्याला सांगत आहे किती चांगली आहेत आणि ती आपल्यामध्ये दिसावीत, त्यामध्ये आपण वाढावे. म्हणून देवाचा शब्द आपल्यासाठी एक सुंदर असं साधन आहे. आणि म्हणून आपण देवाच्या शब्दावर जर चिंतन केलं, देवाच्या शब्दानुसार आपल्या जीवनाची जडणघडण केली तर निश्चितच आपल्याला देव शब्दाद्वारे प्रेरणा लाभू शकते आणि आपलं जीवन हे बदलू शकतं. आपल्या जीवनाचं नूतनीकरण होऊ शकतं. पवित्र मरिया जिचा सन्मान करण्यासाठी आपण ह्या दिवसामध्ये तिची आराधना करतो किंवा तिला उंचावतो, त्या पवित्र मरियेने लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 1 ओवी 38 मध्ये म्हटलेलं आहे तुझ्या शब्दाप्रमाणे हो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपली देखील रोजची प्रार्थना हीच असली पाहिजे की जेणेकरून आपण पवित्र मरियेने जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गानुसार आपल्याला वाटचाल करता येईल आणि आपण देखील ख्रिस्त सभेचे चांगले शिष्य बनू, ख्रिस्ताचे चांगले प्रेषित बनू. प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभेच्या इतिहासामध्ये आपण वाचतो की ज्या ज्या लोकांना परमेश्वराचा शब्द भावलेला आहे ते संत पदाला पोचलेले आहेत. आणि त्यामध्ये काही मोठी संत आपण अनुभवलेले आहेत. संत अगस्टीन, ज्यांना करिंथीकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामधील अध्याय 9 ओवी 12 मधील एक वचन भावलं, माझी कृपा तुझ्यासाठी पुरी आहे, माय ग्रेस इज इनफ. आणि त्या शब्दाने संत अगस्टीन प्रेरित होऊन
त्याच्या जीवनाचा कायापालट झाला. संत फ्रान्सिस झेवियर, माणसाने सारं जग कमावलं आणि आपला आत्मा गमावला. मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 16. त्याद्वारे संत फ्रान्सिस झेवियर हे जे तत्त्वज्ञानी होते, हे एक प्रोफेसर होते, त्यांचं जीवन बदललं. ते एक मिशनरी झाले आणि त्यांनी ख्रिस्तासाठी आपलं जीवन समर्पित केलं. परमेश्वराचा शब्द केवळ ख्रिस्ती लोकांनाच भावतो असं नाही, तर अनेक ह्या जगातील मोठे संत होऊन गेले, व्यक्ती होऊन गेले, ते देखील सांगतात. त्यामध्ये महात्मा गांधी देखील आहे आणि त्यांनी देखील सांगितलेलं आहे की परमेश्वराचा शब्द किती चांगला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं डोंगरावरील प्रवचन मत्तई अध्याय 5 ओवी 6 आणि 7 हे कसं त्यांना भावलं आणि अहिंसा आणि सत्य ह्या मार्गाने वाटचाल करण्याचा कसा त्यांनी निर्णय घेतला, हे ते आपल्या पुस्तकात माय एक्सपेरिमेंट ऑफ ट्रूथमध्ये सांगतात. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, स्वर्गवासी फादर अमीन पॉल हे आपली साक्ष देताना सांगतात की सेंट जोसेफ शाळेमध्ये शिकत असताना जेव्हा मी बायबल वाचायला लागलो, तेव्हा परमेश्वराचा शब्द मला भावला आणि मला त्यामधून धर्मगुरू होण्याचं पाचारण झालं. परमेश्वराचा शब्द एका मुस्लिम व्यक्तीला धर्मगुरू होण्यासाठी पाचारण करतं. आज आपण कॅरिस्मॅटिक रिन्युअलद्वारे पाहतो की अनेक आपली लोक ही देवाचा शब्द वाचायला लागले आहेत, देवाचा शब्द ह्यावर चिंतन करत आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आपण पाहत आहोत. आणि म्हणूनच परमेश्वराच्या शब्दामध्ये परिवर्तनाची शक्ती आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना विचारतो, तुम्ही मला सोडून जाणार का? तेव्हा संत पीटर प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो, सार्वकालिक जीवनाची वचने आपणाकडे आहेत, आम्ही कोणाकडे जाऊ? होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, सार्वकालिक जीवनाची वचनं ह्या देव शब्दामध्ये, प्रभूच्या वचनामध्ये, शिकवणुकीमध्ये आहेत आणि ते जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर निश्चितच आपल्याला ह्या देव शब्दाकडे वळलं पाहिजे. शेवटी माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जे ह्या देव शब्दाचा स्वीकार करत नाहीत, जे या देव शब्दाला पाठ फिरवतात, जे देव शब्दाला आणि ख्रिस्त सभेच्या शिकवणुकीला विरोध करतात, ते ख्रिस्तापासून, ख्रिस्त सभेपासून दूर जातात. आणि म्हणूनच आपल्याला जर ख्रिस्तामध्ये राहायचं असेल, आपल्याला जर ख्रिस्त सभेशी एकनिष्ठ राहायचं असेल, ख्रिस्त सभेमध्ये कार्यरत राहायचं असेल, तर आपण देव शब्दाचा वाचन केलं पाहिजे, त्यावर चिंतन केलं पाहिजे आणि त्याद्वारे आपल्या जीवनाची जडणघडण केली पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, देव शब्द आपल्या प्रत्येकाला प्रेरणास्थान व्हावं. देव शब्दामधून आपण प्रेरणा घेऊन पवित्र मरियेने सांगितल्याप्रमाणे तुझ्या इच्छेप्रमाणे हो, देवाच्या योजनेप्रमाणे, इच्छेप्रमाणे आपण जीवन जगावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. आता आपण आपल्या विनंत्या, इच्छा, आकांक्षा, मनोकामना प्रभूकडे सादर करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आज बिशप फेलिक्स मचाडो, सर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांनी विश्वासूपणे देवशब्दाचा प्रसार करून श्रद्धावंतांना प्रेरित करून ख्रिस्त सभेचे मिशन पूर्ण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. देवशब्द शिकवणाऱ्यांनी दैवी योजना भाविकांना समजून द्याव्यात व त्याद्वारे श्रद्धेत दृढ होऊन त्यांचे नूतनीकरण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रत्येक कुटुंबात देवशब्द वाचला जावा व त्यावर चिंतन करून त्याच्या प्रकाशाने कुटुंबात आचरण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. गाव परिवारात देवशब्द सामूहिकरित्या घोषित केला जावा व एक दिलाचा व एक जीवाचा गाव परिवार निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. बाळाची अपेक्षा करणाऱ्या दाम्पत्यांना बाळाची देणगी लाभावी म्हणून, गरोदर स्त्रियांच्या उदराच्या बाळाची वाढ चांगली व्हावी व बाळंतपण सुखरूप व्हावे म्हणून, कामधंदा, नोकरी, व्यवसाय, वधूवर यांच्या शोधात असलेल्यांसाठी,
कोरोना विषाणूने आजारी असलेल्या भाविकांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून चांगल्या हवामानासाठी जे आज वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आम्ही आमच्या विनंत्या, इच्छा, आकांक्षा तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत, त्या तू तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. अर्पण गीत. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. अगणित तारे तूच निर्मिले जगत हे सारे, सर्व चराचर अगणित तारे. अखिल भूवरी हुकुमत चाले, तुझीच प्रभु हे प्राणा. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करू व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे. आम्हामधील तुझे तारण कार्य पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभू कडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. ही पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, ते योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही मोत माऊलीचा सन्मान करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझे आराधना करतात व स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सुमिसून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. जय जयकार, जय जयकार, करा प्रभूचा जयकार. जय जयकार, जय जयकार, करा प्रभूचा जयकार. स्वर्गाने पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, जय जयकार,
प्रभूचा जयकार, जय जयकार, जय जयकार, करा प्रभूचा जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पुच्छ हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे आर्चबिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेली इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मर्या, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिभावे म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि तसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तुम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. ही प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया.
हे ईश्वरा समर्पित तो करा तुझं हरीशी पाप जगाचे आम्हावर दया कर हे ईश्वरा समर्पित हो करा तुझं हरीशी पाप जगाची आम्हावर दया कर हे ईश्वरा समर्पित हो करा तुझं हरीशी पाप जगाची आम्हाला शांती दे आम्हाला शांती दे आम्हाला शांती दे. आपला तारणारा देवाचा शब्द प्रभू येशू ख्रिस्त पहा. याच्या भूषणास बोलवण्यात आलेले आपण सर्वधन्य. हे प्रभू तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत. प्रभु ये सखया हे मम हृदयी प्रभु ये सखया हे मम हृदयी व्याकुळले मन माझे या जीवनी प्रभु ये सखया हे मम हृदयी प्रभु ये सखया हे मम हृदयी. जीवन ज्योति तुझी प्रभु प्रीति मम जीवनाची जीवन ज्योति तुझी प्रभु प्रीति मम जीवनाची. वन उपवनी प्रभु श्वास तुझे रे वन उपवनी प्रभु श्वास तुझे रे श्वास तुझे रे श्वास तुझे रे प्रभु ये सखया ये मम हृदयी प्रभु ये सखया ये मम हृदयी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, जीवनाच्या भाकरीने तू आम्हाला नवजीवन देतोस. या भाकरीने तुझ्यावरील आमची भक्ती वाढव
व तुझ्या शब्दामधून प्रेरणा घेऊन सेवेद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. देव शब्दाचं वाचन आणि मनन करण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. पवित्र मरियेच्या जन्मदिन नवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला धन्यकुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्यांनी आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंडित मध्यस्थीचा लाभ घडावा, आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. थोडा वेळ शांत राहून आपली विनंती आपण सांगूया. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्यकुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केली आहेत. शरीर आणि आत्मासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमीन. नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर नाम. पावन मरिये देव माता आमास्तव विनव आतानी मृत्यू समयी. हे मोत मावले आम्हासाठी विनंती कर. हे वेलंकनी माते आम्हासाठी विनंती कर. हे नित्य सहाय्य माते आम्हासाठी विनंती कर. प्रिय बंधू भगिनीनो, आजपासून आपण मोत माऊलीच्या नोवेनाला सुरुवात केली आहे. दररोज सकाळी 5:30 वाजल्यापासून लिंक सुरू होईल. आपण त्यामध्ये सहभागी होऊ शकता. सहकुटुंब सहपरिवार आपण या नोवेनाच्या दिवसामध्ये या पवित्र मिसामध्ये आणि नोवेनाच्या प्रार्थनेत सहभागी व्हावी. हा नोवेना फुलांचं नवेना, मुलांचं नवेना म्हणून संबोधला जात आहे आणि म्हणून आपल्या कुटुंबातील मुलांना या दिवसामध्ये या नवेनामध्ये विशेष प्रकारे सहभागी करा. ह्या नवेनाच्या मिसा ह्या सामुदायिक हेतूसाठी आहेत. सामुदायिक हेतू आपण ग्रुपमध्ये वाचणार आहोत. जसं आज वाचलं आभारासाठी, वाढदिवसासाठी, मयत व्यक्तींसाठी. तर आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी किंवा एखाद्या चांगल्या प्रसंगाबद्दल देवाचे आभार मानण्याचे असेल तर आपण ह्या मिसा चर्च कार्यालयामध्ये देऊ शकता. अंतिम गीत. शरणागत याचका त्यागिले असे. आले काळी हे
पाठी पडता तुझला साध घालिली आई. त्यास रक्षिले बल दिधले त्या निराश केले